राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांची संयुक्त जयंती संघमित्रा संघ यांच्या वतीनं साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक अशोक चोकाकर होते। यावेळी डॉक्टर धम्मसंगेनी रमा गोरख यांनी स्त्री मुक्तीचा फुले आंबेडकरी दृष्टिकोन या विषयावर आपले विचार मांडले। यावेळी बोलताना त्यांनी इतिहासाचे दाखले देत स्त्रियांच्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या स्थितीवर भाष्य केलं। स्त्रियांची मुक्ती ही संकल्पना आपल्या मातीतून आलेली आहे, याचा संदर्भ जगभराच्या इतिहासकारांनी घ्यावा असं मत त्यांनी व्यक्त केलं। बौद्ध काळापूर्वीही स्त्रियांच्या शौर्यगाथा सांगितल्या जात होत्या। मातृसत्ताक पद्धती हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। नंतरच्या काळात ही पद्धती जाऊन महिलांना गुलाम बनवण्यात आलं आणि पुरुष सत्ताक पद्धती पुढे आली। त्यामुळे महिलांच्या शौर्यगाथेचा इतिहास समोर ठेवूनच फुले आंबेडकर यांनी महिलांना समान हक्क दिला असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। वैचारिक आणि संघटनात्मक अशा दोन्ही स्तरावर काम करत स्त्री मुक्ती हा राष्ट्रीय आणि राजकीय प्रश्न आहे, हे या दोन महापुरुषांनी प्रथम पुढे आणलं। नंतर त्यांनी संविधानाच्या माध्यमातून ते अंमलात आणल्याचं डॉक्टर धम्मसंगेनी रामगोरख यांनी सांगितलं। यावेळी प्रणाली चोकाकर, मंगल कांबळे, प्रज्ञा कपूर, सरिता पद्माकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।